श्री स्वामी समर्थ। तर उत्तम स्त्रीची लक्षणे काय ते बघूया। घरातील स्त्रीने किंवा बायकोने नेहमी मनमिळावे असावं। घरातील गोष्टी किंवा घरातील वाद विवाद बाहेर सांगू नये। बाहेरच्या लोकांसमोर चुकूनही आपल्या नवऱ्याचा अपमान करू नये। संसार म्हणजे नवरा बायको दोघेच नसून संपूर्ण कुटुंब असते, तर संपूर्ण कुटुंबाशी प्रेमाने वागावे। सासरमधील वडीलधाऱ्या लोकांना उलट उत्तर देऊ नये व त्यांच्यासमोर उलट वागू नये। जर नवरा कमी कमवत असेल तर त्याला समजावून घेणे व सुखी संसारासाठी ॲडजस्टमेंट करणे खूप गरजेचे आहे। नवरा बायको दोघांनीही जे असेल त्यात समाधान मानून संसार सुखी करावा। जर सासरमध्ये अपमान होत असेल तर त्याचे उत्तर योग्य भाषेत व मर्यादेमध्ये राहून द्यावे। सासरमध्ये जर सतत चूक काढत असतील तर थोडे दिवस किमान ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करावा आणि सर्वांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करावा। तसे झाले नाही तर दुसऱ्यांना बोलवण्यापेक्षा आपल्या कामातून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करावे। जर नवऱ्याबरोबर भांडण झाले तर लगेच माहेरी निघून जाणे चुकीचे आहे, कारण नवरा बायकोतील भांडण हे माहेरी सांगितल्यामुळे आपल्याच नवऱ्याची बदनामी होते व त्याचा कमीपणा होतो। आपल्या घरातील सासू सासरे दीर जाऊ नणंद इतर कोणतेही नातेसंबंध बाहेर जाऊन निंदा करू नये। नवरा जर रागात असेल तर अशा वेळेस बायकोने शांत राहणे योग्य असते, कारण असे केले नाही तर भांडण हे लांबते। संसार म्हटलं तर स्त्रीने समजूतदारपणा हा घेतलाच पाहिजे। जर तुमच्या नवऱ्यावर एखादे मोठे संकट आले तर नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे तुम्ही राहिलं पाहिजे, त्याला आधार दिला पाहिजे, त्याला समजून घेतलं पाहिजे। प्रत्येक स्त्रीला जबाबदाऱ्या सांभाळून छंद आणि स्वतःचं कर्तृत्व लक्ष देता आलं पाहिजे। सासरमध्ये दुसऱ्यांना शहाणपणा शिकवण्याचा स्त्रीने कधीही प्रयत्न करू नये। स्त्रीने नेहमी स्वतःबरोबर दुसऱ्याच्या आनंदात भर कशी पडेल यासाठी नेहमी प्रयत्न केला पाहिजे। सुखी संसार हवा असेल तर लहान सहान तक्रारी करू नयेत। आपल्यामुळे घरात भावाभावामध्ये किंवा बहीण भावामध्ये किंवा मायलेकामध्ये भांडण होईल असे वर्तन करू नये। घरामधील क्षुल्लक तक्रारी नवऱ्याला वारंवार सांगून त्या कारणाने त्याचे कामाकडे दुर्लक्ष होऊन यश प्राप्ती होऊ शकणार नाही। नवरा जर कोणत्या काळजीमध्ये असेल, टेन्शनमध्ये असेल तर त्याची चौकशी करून त्याला मानसिक आधार देणे बायकोचे प्रथम कर्तव्य आहे। नवरा जर तुमच्याशी पूर्वीपेक्षा वाईट वागत असेल तर त्यांच्या मनातील तुमच्याविषयी काही गैरसमज झाला आहे का त्याची विचारपूस करून घ्या, त्यांचा खुलासा मांडा व आपली बाजू क्लिअर करून टाका। ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।